नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं कसं एकदम सहर्ष स्वागत आहे. चर्चा करूयात त्रिकोणमिती प्रकरणावरती. ओके, त्रिकोणमिती खूप मोठं खूप इम्पॉर्टंट प्रकरण आहे. त्रिकोणमिती बघा, जिची वाटते भीती आता सांगू मी किती, हीच ती त्रिकोणमिती. जर कळली मला ही सूत्र ही सगळी, काहीच अवघड नाही. एकदा सूत्र मित्रांनो, सूत्र लय महत्वाचे. सूत्र जर पाठ नसेल तर आपल्याला कठीण आहे, गणित सोडवता नाही येणार. त्यामुळे या प्रकरणामध्ये सूत्र जी आहे ती सूत्र आपल्याला नीट समजली पाहिजे. एकदा सूत्र आपल्या लक्षात राहिली तर त्रिकोणमिती अजिबात अवघड नाहीये. तर यावरती आपण स्पेशल ऑलरेडी एक व्हिडिओ बनवले सूत्रांवरती. तर ती या त्रिकोणमिती प्रकरणाची सूत्र कशी लक्षात ठेवायची ते अगोदर आपल्याला समजलं पाहिजे. तर ही सूत्र कशी लक्षात ठेवायची या संदर्भातली व्हिडिओ आपण बनवले, तिची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो ती बघा. सूत्र कशी लक्षात ठेवायची त्रिकोणमिती या प्रकरणातली सगळी महत्वाची सूत्र त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेत. आता आपण वळूयात सराव संच 6.1 वरती. पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. मित्रांनो, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर, तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, भावांनो आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. त्या बाजूला एक बेलचं बटन आहे, दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, ही महत्वाची गोष्ट नंबर 2, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आपला एक. व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जो आहे तो मस्तपैकी जॉईन करा. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट देत असतो. त्यानंतर मित्रांनो, इंस्टाग्राम सुद्धा आहे, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. भावांना फॉलो करा. इंस्टाग्रामला सुद्धा आपल्याला चांगले शॉर्ट त्याच्यावरती असतात. त्यानंतर महत्वाची गोष्ट, आपला एक ॲप आहे. ॲपचं नाव काय आहे? क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ॲप सुद्धा डाउनलोड करा प्ले स्टोर वरून. त्यावर एक कोर्स तुमच्यासाठी स्पेशल बनवलाय, गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओचा. तो कोर्स सुद्धा परचेस करू शकताय. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, ही सूत्र अशी समोर ठेवा. सूत्र ठेवा तुम्ही समोर, सूत्र ठेवा तुम्ही समोर, नंतर सोडवा गणित. बघा, पहिली सूत्र समोर ठेवायची आणि त्यानंतर गणित सोडवायचा प्रयत्न करायचा. बघा, पहिलं गणित दिलंय, जर साइन थिटा इज इक्वल टू 7/25, काय दिलाय? साइन थिटा बरोबर 7/25, तर टॅन थिटा आणि कॉस थिटाच्या किमती काढा. मित्रांनो, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. ओके, बघा, मला दिलंय साइन थिटा च्या मारी बटर खाली साइन थिटा दिलेला आहे 7/5 आणि त्याच्यावरून कॉस काढायचंय आणि टॅन काढायचंय. मग असा एक फॉर्म्युला शोधा की साइन वरून कॉस निघेल. असा एक फॉर्म्युला शोधा की ज्याच्यात साइन आणि कॉस आहे. मित्रांनो, इथं असा फॉर्म्युला शोधा की साइन आणि कॉस दोघं पाहिजे. पहिल्या फॉर्म्युल्यात बघितलं, साइन एकटाचे, कॉस नाहीये. दुसऱ्यात कॉस एकटाचे, साइन नाहीये. इथं साइन आणि कॉस आहे की नाही? इथं साइन आणि कॉस आहे, परंतु लेकिन किंतु परंतु बंधू एक बात ध्यान में रखो, साइन आहे कॉस आहे पण टॅन कडमडायला आलेला आहे. बरोबर, फक्त साइन आणि कॉस दोघंच पाहिजेत ना. मग दोघं हित. सूत्र अशी समोर ठेवायची आणि शोधायचं साइन आणि कॉस दोघे सुद्धा आहेत हित. मग हे सूत्र उचला आणि हित लिहा. साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1. घड्याळात वाजले 1. आईने कापला केक. केक खाण्यात 1 तास गेला. मी नाही अभ्यास केला. अभ्यास करायचा नाही, अभ्यास केला म्हणायचं नाही. सूत्र लिहायचं. सूत्र लिहिलं, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता या सूत्रात किमती टाकायच्या. साइनची किंमत दिली. साइनची किंमत काय दिली? 7/25. साइनच्या ऐवजी 7/25 लिहायचं. साइनच्या ऐवजी 7/25 लिहू. साइन वर्ग थिटा त्याच्या ऐवजी 7/25चा वर्ग. ओके, अधिक कॉस वर्ग थिटा म्हणायचं. भावा, तू आपल्या जागेवर थांब, तू काय टेन्शन घेऊ नको. 7चा वर्ग 49, 25चा वर्ग 625 अधिक कॉस वर्ग थिटा आपल्या जागेवर बरोबर 1 आपल्या जागेवर. मला कॉस थिटाची किंमत काढायची. कॉस वर्ग थिटाला म्हणायचं, भावा तू इथंच थांब. 1ला म्हणायचं तू पण आपल्या जागेवर. 49/625 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 49 भागिले 625. बरं का, 625. आता हे करून घ्या कॅल्क्युलेशन. तिरकस गुणाकार, एकाच्या खाली काय आहे का? नाही. मग लक्षात ठेवायचं, जिसका कोई नाही होता उसका 1 होता है. मग काय नाही म्हणजे 1. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, 625 गुणिले 1 625 वजा 49 1 49 भागिले 625 गुणिले 1 625. आता आपल्याकडे कॉस वर्ग थीटा बरोबर 625 मधून 49 गेले. 6 2 5 वजा 4 9, 5तून 9 जात नाही. 15तून 9 गेले 6, 1 आला. 12तून 5 गेले 7 आणि 6तून 1 गेले 5. 576 576. इथं आले 576 आणि भागिले 625.
576 भागिले 625 कॉस वर्ग थिटा. मग कॉस थिटाची किंमत किती आली? कॉस थिटा बरोबर दोघांची वर्गमूळ काढा. 576चं वर्गमूळ 24, 625चं 25, 24 भागिले 25 आपलं उत्तर आलं. मस्त याला बॉक्स करा, गिफ्ट पॅक करा आणि द्या पाठवून चमारी. आता पुढचा प्रश्न आहे टॅन थिटा. टन टना टन 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 टारा. टॅन थिटाचं सूत्र वापरा. टॅन थिटाची किंमत काढायची आहे मला. आता टॅन थिटा काढण्यासाठी माझ्याकडे काय आहे ते अगोदर बघा. काय आहे आपल्या ताटामध्ये वाढलेलं? माझ्याकडे साईनची किंमत आहे 7/25, माझ्याकडे कॉसची किंमत आहे 24/25. या दोन किमती माझ्याकडे साईन आणि कॉस आहे. त्याच्यावरून टॅन काढता येईल का? येईल का? येईल का? येईल ना. कारण टॅन थिटा बरोबर साईन थिटाचे कॉस थिटा. म्हणजे असं सूत्र शोधायचं की याच्यामध्ये टॅन साईन कॉस असेल तर टॅन थिटा बरोबर साईन थिटाचे कॉस थिटा. हे सूत्र जर आपण वापरलं, साईन थिटा भागिले कॉस थिटा. साईन थिटाचं सूत्र काय? साईन थिटाची किंमत काय? 7/25 दिलेली आहे, भागिले कॉसची किंमत काय? 24/25 दिलेली आहे. 25 उडाले, चिमणी उडाली, कावळा उडाला, 25 पण उडाले. वर राहिले 7, खाली राहिले 24. टॅन थिटाची किंमत आली 7/25. ओम भट स्वाहा. अशा प्रकारे या गणिताला आपण सोडवू शकतो. आता पुढचं गणित बघूयात. सूत्र लय महत्वाचे आहेत मित्रांनो. ही सूत्र लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ओके बघा आता पुढचा प्रश्न. जर क्या बात है. टॅन थिटा इज इक्वल टू 3/4. टॅन थिटाची किंमत 3/4. तर कॉस थिटा आणि सेक थिटा काढा. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. टॅन वरून मला कॉस काढता येतोय का सेक काढता येतोय? काय काढता येईल फास्टमध्ये? मग टॅन मधून कॉस काढता येऊ शकतो का? बघा विचार करा. टॅन आणि कॉस फक्त दोघच जण आहे असं कुठलं सूत्र आहे का? शोधा. फक्त दोघं जणांचे, या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही असं सूत्र आहे का? बघा टॅन आणि कॉस इथे येतो, हे दोघं नाहीये, याच्यासोबत साईन पण आहे, म्हणजे फक्त दोघं नाहीये. म्हणजे टॅन आणि कॉस फक्त दोघंच येतात असं कुठलंच सूत्र नाहीये. मग टॅन आणि सेक फक्त हे दोघंच येतील असं कुठलं सूत्र आहे का? यस मित्रांनो, सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. या सूत्राचा वापर करून आपण आधी सेकची किंमत काढू ना भावांनो. आधी कॉसचीच काढलं पाहिजे असं काय ना. आधी सेकची काढा आणि मग सेक वरून कॉसची काढा. सेक वरून कॉसची काढा. बघा सेक वरून कॉसची काढा, कारण कॉस बरोबर 1/सेक थिटा. हे सूत्र वापरून सेकची काढा. सेकची काढली की इथून कॉसची काढा. जे महाराष्ट्र विषय संपला. बघा आता सूत्र लिहा की बाबा पहिलं सेक थिटा. सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. सेक थिटा. बघा सेक वर्ग थिटा आपल्या जागेवर. 1 अधिक टॅनची किंमत किती? 3/4. 3/4चा केला वर्ग. 1 अधिक 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. एकाच्या खाली काय नाही म्हणजे 1, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. 16 एक्के 16 अधिक 9 एक्के 9, 16 एक्के 16, 9 आणि 16 25 आणि भागिले 16. म्हणजे सेक वर्ग थिटा बरोबर 25/16. मग सेक थिटा बरोबर किती? 25चं वर्गमूळ 4, 25चं वर्गमूळ 5, 16चं वर्गमूळ 4. म्हणजे सेक थिटा बरोबर 5/4 आपल्याकडे या ठिकाणी आलेलं आहे. आता या ठिकाणी आपण काय करू? सेक निघाला. आता आपल्याला काय करायचंय? कोसेकची किंमत काढायची. सेक कॉसची किंमत काढायची आहे. आता ती कॉसची किंमत कशी काढायची? तर कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटाचा फॉर्म्युला आहे. मग लिहायचं कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा. बरं का? सेक थिटा. एक आपल्या जाग्यावर सेकची किंमत काय आहे आपल्याकडं? तर सेकची किंमत 5/4 आहे. मग इथं लिहायचं 5/4. आता 1 भागिले 5/4 आहे तर त्याचे उलटे होतात. हे 4 गेले वर आणि 5 आले खाली. म्हणजे कॉस थिटा बरोबर 4/5. अशा प्रकारे आपण कॉसची सुद्धा किंमत काढू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो. आता यानंतर आपण पुढचं गणित बघूया. याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. सूत्र लय महत्वाचं आहे. जर सूत्र पाठ नसेल तर आपली वाट लागू शकते. ओके तर बघा पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3. बघा 3रा प्रश्न. कॉट थिटा दिलाय. कॉसेक काढा, साईन काढा. कॉट वरून कॉसेक काढू शकतो. कॉस वरून काय काढू शकतो? कॉसेक काढू शकतो का भावांना? इथं सूत्र आहे. कॉस वरून काय काढता येईल? कोसेक काढता येतो का? येतो. हे सूत्र आहे. याच्यामध्ये कॉस आणि कॉट आणि कोसेक दोघे सुद्धा आहेत, म्हणून हे सूत्र तुम्ही वापरा. आणि नंतर मग कोसेक वरून साईन काढा, कारण साईन बरोबर 1/कोसेक थिटा. ओके पहिला लिहा या ठिकाणी कोसेक थिटा वर्ग थिटा बरोबर 1 अधिक
कॉट वर्ग थिटा. एक आपल्या जाग्यावर कॉटची किंमत 3/4, त्याचा केला वर्ग 3/4. अरे 4 असे काय यायला लागलेत बाबा, 4चा वर्ग. 1 अधिक 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. आता तिरकस गुणाकार करा. 16 एक्के 16 अधिक 9 एक्के 9 भागिले 16 एक्के 16. 9 आणि 16 किती झाले 25 भागिले 16. आता या ठिकाणी कॉस वर कोसेक वर्ग थिटा बरोबर या ठिकाणी किती आलं 25/16. मग कोसेक थिटा बरोबर किती आलं 25चं वर्गमूळ 5, 16चं वर्गमूळ 4. म्हणजे या ठिकाणी कोसेक थिटा बरोबर 5/4 या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे. आता मला साइन थिटा काढायचं. साइन थिटा, आता साइन आणि कोसेकचं रिलेशन आहे. साइन वरून मी कोसेक काढू शकतो कारण माझ्याकडे दिले बाबा कोसेकची किंमत जर असेल तर मला साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटाचा फॉर्म्युला वापरून मी किंमत काढू शकतो. साइन बरोबर 1 कोसेक थिटा. 1 भागिले कोसेकची किंमत किती 5/4 आहे. आता 5/4च्या उलटे झाले 4/5 झालं. साइन थिटा बरोबर 4/5. अशा प्रकारे तिसरा गणित सोडू शकतो. आता बघूयात पुढच्या गणिताकडे आपण जाऊयात. गणित पुढचं गणित नंबर 4 आपल्या समोर आहे. ये क्या हुआ, काय दिलंय बघा 5 सेक थिटा वजा 12 कोसेक थिटा बरोबर 0. इथं हे दोघ जण आहेत. काय आहेत, दोघ जण आहेत. गुणोत्तरात एकटा कोण असला तर बरं आहे ना. दोघं काय केलं भाई, बच्चे की जान लोक क्या. मग आता या दोघांवरून 1 आणायचा, दोघांचं 1 करायचं. कसं बघा, कोसेक सेक आणि कोसेक वरून तुम्ही साइन आणि कॉस आणा आणि साइन छेद कॉस म्हणजे टॅन येतो किंवा कॉस छेद साइन म्हणजे कॉट येतो. असं काहीतरी जुगाड होईल का बघा. त्यासाठी अगोदर एक काम करा. 5 सेक थिटा बघा बरं का, 5 जरा नीट काढू. 5 सेक थिटा बरोबर वजा 12 पलीकडे गेले अधिक 12 कोसेक थिटा बरोबर. आता सेकचा फॉर्म्युला काय बाबा, सेक म्हणजे 1 कॉस येतं बरोबर आणि 12 गुणिले कोसेक म्हणजे 1 साइन येतं. साइन भागिले इकडे आले गुणिले, मग 5 गुणिले साइन वर आला ना, साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर 12 आपल्या जागेवर. आता 5 गुणिले इकडे आले भागिले म्हणजे साइन थिटा भागिले कॉस थिटा, साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर 12 आपल्या जागेवर 5 गुणिले इकडे आले भागिले. साइन आणि कॉस म्हणजे काय असतो, टॅन असतो. म्हणून इथं लिहायचं देअरफॉर टॅन थिटा बरोबर 12/5. टॅन थिटाची किंमत या ठिकाणी आलेली आहे. ओके, आता टॅन थिटा काढला. टॅन थिटा नंतर मी काय काढू शकतो, तर टॅनची किंमत काढायची होती का. अरे बापरे, टॅनची तर नव्हती काढायची, पण टॅन वरून सेक काढू शकतो का. टॅन आणि सेकचा संबंध दर्शवणारं कुठलं सूत्र या ठिकाणी आपल्याला दिसतंय का, ते बघण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. दिसतंय का, यस. सेक थिटा बरोबर सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा, हे सूत्र वापरून मी सेकची किंमत काढू शकतो. सेक काढला तर सेकच्या उलटा कॉस असतो. सेक वरून मी कॉसची किंमत काढू शकतो कारण सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा, सॉरी कॉस सेक वरून मी कॉस काढू शकतो कारण कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा. आणि एकदा कॉस मिळाला की कॉस वरून हे सूत्र वापरून मी साइनची किंमत काढू शकतो. ठीक आहे, पहिली सेकची किंमत काढू. सेकचं सूत्र काय बाबा, सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. 1 अधिक टॅनची किंमत किती 12/5चा वर्ग. 1 अधिक 12चा वर्ग 144, 5चा वर्ग 25. आता इथं तिरकस गुणाकार, मग सेक वर्ग थिटा बरोबर तिरकस गुणाकार 25 एके 25 अधिक 144 भागिले 25 एके 25 बरं. आता सेक वर्ग थिटा बरोबर 144 अधिक 25 169 भागिले 25. म्हणून सेक थिटा बरोबर 169 भागिले 25. 169चं वर्गमूळ 13, 25चं 5 म्हणजे किती आलं, सेक थिटा बरोबर 13/5. चालं, सेकची किंमत आली 13/5. आता सेक वरून तुम्ही कॉस काढू शकता का, यस. कॉस बरोबर 1 सेक थिटा. मग ते सूत्र वापरा की कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा बरोबर 1 भागिले सेकची किंमत किती 13/5 आली होती. 13/5च्या उलटे 5 गेले वर 13 आले खाली, म्हणजे तुमच्याकडे कॉस थिटा बरोबर आपल्याकडे या ठिकाणी आली 5/13. आता बघा मला साइनची किंमत काढायची. आता साइनची किंमत काढण्यासाठी ऑप्शन किती आहे बघा.
साईन कुठं कुठे बाबा बघा, इथं एक साईन आहे, साईन बरोबर 1 कोसेक थिटा. कोसेकची किंमत माहिती आहे का नाही माहिती आपल्याला. किंवा साईन थिटा इथं पण येतो, टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा. हे सूत्र पण वापरू शकता. याच्यात टॅनची किंमत माहिती आहे का तुम्हाला? येस, टॅनची किंमत माहिती आहे आणि त्याचबरोबर कॉसची किंमत सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावरून तुम्ही साईन काढू शकता. किंवा हे सूत्र सुद्धा तुम्ही वापरू शकता. या दोघांपैकी कुठलंही वापरू शकता. या सूत्रात काय, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1, हे सूत्र सुद्धा वापरू शकता. आपण समजा हे वापरू, चला, टॅन थिटा बरोबर साईन थिटा भागिले कॉस थिटा. ठीक आहे. आता टॅनची किंमत किती बाबा? टॅनची किंमत 12/5 आहे. मग इथे लिहा 12/5 बरोबर साईन थिटा आपल्या जाग्यावरती आणि भागिले कॉस थिटाची किंमत किती? 5/13. 5/13. 5/13 भागिले इकडे आले गुणिले 12/5 गुणिले 5/13 बरोबर साईन थिटा. आता याच्यात 5 गेले, मग राहिले काय बाबा? साईन थिटा बरोबर वर काय बाबा 12 आणि खाली काय 13. 12/13 संपला विषय. अशा प्रकारे आपण साईनची किंमत काढू शकतो. पण ते फॉर्म्युले जे आहेत ना, ते फॉर्म्युले या ठिकाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सगळे जे फॉर्म्युले आपल्याला इकडे दिसतात हे पलीकडे, हे सगळे नीट पाठ करून ठेवा, नीट समजून घ्या. हे फॉर्म्युले नाही समजले तर गणित समजून घ्यायला खूप अवघड जातील. ठीक आहे. पुढे जाऊयात थोडंसं. पुढचा बघा प्रश्न, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 आहे. हा थोडासा वेगळा आहे. याच्यात काय दिलंय? टॅन थिटा 1 दिलाय, त्याच्यावरून साईन थिटा अधिक कॉस थिटा भागिले सेक थिटा अधिक कोसेक थिटाच्या किमती काढायच्या. म्हणजे टॅन वरून ह्या सगळ्या किमती काढून हे कॅल्क्युलेशन करू. मग टॅन वरून मी पहिली कुठली किंमत काढू शकतो? टॅन आणि सेक यांचं सूत्र येते. पहिली सेकची किंमत काढा. मग सेकचा वापर करून तुम्ही काय करू शकता बघा, सेक आणि कॉस एकमेकांच्या उलट्या असतात. सेकचा वापर करून कॉसची किंमत काढू शकता, कारण कॉस बरोबर 1 सेक थिटा. कॉस आला की कॉसचा वापर करून हे सूत्र वापरले की तुम्हाला साईनची किंमत मिळेल. आणि साईनची किंमत मिळाली की साईनची किंमत काढून तुम्हाला कोसेक मिळेल, कारण कोसेक बरोबर 1 साईन थिटा. असा सगळा प्रवास आपल्याला करायचा आहे. तर बघा, पहिली गोष्ट मी टॅनचा वापर करून मी सेक काढू शकतो. मी या ठिकाणी पहिला फॉर्म्युला या ठिकाणी लिहा, सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. इथं माझ्या समोर सूत्र आहे, हे सूत्र मी वापरतो. मग इथं बघा, 1 अधिक टॅनची किंमत किती? 1 अधिक टॅनची किंमत 1 आहे, 1चा वर्ग. 1 अधिक 1चा वर्ग 1, 1 अधिक 1 किती? 2. म्हणजे सेक वर्ग थिटा बरोबर 2. मग सेक थिटा बरोबर किती झालं माझ्याकडं? सेक थिटा बरोबर वर्गमूळ काढलं तर वर्गमुळात 2. सेक थिटाची किंमत जी आहे ती आपल्याकडे आले वर्गमुळात 2. ओके, सेक थिटा आले. आता सेक थिटाचा वापर करून मी कुठली किंमत काढू शकतो? आधी बघा, सेक आणि कॉस यांचं रिलेशन आहे, कॉस थिटा काढू शकतो, कारण कॉस बरोबर 1 सेक थिटा आहे. बरोबर. मग आणि मला कॉसची पण किंमत पाहिजे. मग कॉस थिटा बरोबर 1 भागिले सेक थिटा येतं. मग कॉस थिटा बरोबर 1 भागिले सेक थिटाची किंमत किती? वर्गमुळात 2. म्हणजे अशा प्रकारे मला कॉस थिटाची किंमत मिळाली 1 वर्गमुळात 2. आता कॉस वरून मी काय करू शकतो? साईन काढू शकतो हे सूत्र वापरून. बरोबर, कारण साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आहे. मग हे सूत्र मी वापरतो. काय सूत्र? साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. हा, या सूत्रात किमती टाकू. साईन वर्ग थिटाची किंमत मला माहिती नाहीये. आपल्या जाग्यावर कॉस वर्ग थिटा, कॉसची किंमत किती? 1 भागिले वर्गमुळात 2 त्याचा वर्ग बरोबर 1. आता साईन वर्ग थिटा आपल्या जाग्यावरती अधिक 1 वर्गमुळात 2चा वर्ग, 1चा वर्ग 1 वर्गमुळात 2चा 2 बरोबर 1. आता साईन वर्ग थिटा आपल्या जाग्यावर 1 आपल्या जाग्यावर हा 1/2 अधिक आहे, पलीकडे गेले वजा 1/2 झाले, वजा 1/2 झाले म्हणजे अर्धा. मग साईन वर्ग थिटा बरोबर बघा, एकातून 1/2 गेला, एकातून अर्धा गेला म्हणजे अर्धाच राहिला, म्हणजे 1/2च राहिला. काय जास्त कॅल्क्युलेशनची गरज नाही. आणि म्हणून साईन थिटा बरोबर किती? वर्गमूळ काढू. 1चं वर्गमूळ 1, 2चं वर्गमूळ वर्गमुळात 2 म्हणजे 1 वर्गमुळात 2. हे आपलं उत्तर आलं. ही झाली साईन थिटाची किंमत. आता साईन थिटाच्या किमतीवर आपण कोणाची किंमत काढू शकतो? कोसेकची. बघा, साईन वरून कोसेकची, कारण कोसेक बरोबर 1 साईन आणि कोसेकची पण किंमत काढायची. मग कोसेक थिटा बरोबर 1 भागिले साईन थिटा. आता 1 भागिले साईन थिटाची किंमत किती? 1 वर्गमुळात 2. मग 1 वर्गमुळात 2च्या उलटे करायचे. वर जर 1 असेल तर हे वर्गमुळात 2 वर जातील आणि इथं फक्त वर्गमुळात 2 राहतील. कोसेक थिटा बरोबर वर्गमुळात 2. व्यवस्थित लिहूयात आपण. कोसेक थिटा बरोबर वर्गमुळात 2 म्हणजे कोसेक थिटाची किंमत आपल्याला मिळाली वर्गमुळात 2 मिळाली. आता आपलं टार्गेट काय बाबा? आपलं टार्गेट आहे आपल्याला ही किंमत काढायची. कुठली? साईन थिटा अधिक कॉस थिटा भागिले
सेक थिटा अधिक कोसेक थिटा, बरोबर, कोसेक थिटा. आता हे कॅल्क्युलेशन करायचं आपण. आता हे बघा, हे कॅल्क्युलेशन करताना आपण बघा, पहिली गोष्ट साइन थिटा अधिक कॉस थिटा. साइन थिटाची किंमत किती, 1/2 कॉस थिटा पण 1/2. बघा 1/2 अधिक 1/2 आणि भागिले आपल्याकडे सेक थिटा अधिक कोसेक थिटा. सेक थिटा किती, 2/2, कोसेक थिटा पण 2/2. 2/2 अधिक 2/2. आता वरचं कॅल्क्युलेशन कसं, आता मी समजा इथं ही लाईन मारतो, म्हणजे जरा बरं पडेल समजून घ्यायला. वर कसं आहे, छेद सामान आहे 2/2, मग वरच्यांची डायरेक्ट बेरीज 1 अधिक 1 आणि खाली 2/2 अधिक 2/2 2 वेळा आहे, म्हणजे 2/2, म्हणजे याचा अर्थ 2/2/1 असतो. आता इथं काय करू आपण, 1 अधिक 1 किती, 2, बघा 2 भागिले 2/2. ओके, आणि इथं छेद, हे काय बाबा, हे छेद आपण या ठिकाणी लिहू 2/2 भागिले 1. आता हे कॅल्क्युलेशन आपण असं करू, बघा हे 2/2 इथं लिहू आणि गुणिले या भागिलेचं गुणिले करू आणि गुणिले करताना 1 जातो वर आणि 2/2 येतं खाली. आता या ठिकाणी कट काय होईल, 2 कट झाले. मग आपल्याकडे उत्तर काय आलं बाबा, 1/2 गुणिले 2/2 गुणिले 2 किती झालं, 1/2 आलं. म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन करून आपल्याला उत्तर मिळालं 1/2. तर अशा प्रकारे आपल्याला या गणितांकडे जाता येईल. अशा प्रकारे ही गणितं आपल्याला सोडवता येतील. खूप महत्त्वाची गणितं आहेत मित्रांनो, पण जास्त अवघड नाहीये, समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढे काही गणितं आहेत ज्याच्यात आपल्याला सिद्ध करायच्यात. बघा सिद्ध करणं इतकंसं अवघड नाहीये. सिद्ध करा म्हणजे काय माहिती आहे का, 6वा जो प्रश्न आहे ज्याच्यात आपल्याला सिद्ध करायच्यात गोष्टी. याच्यात कसं आहे की सिद्ध करायच्यात, प्रूव्ह दॅट. याच्यात ऑलरेडी सोपी गोष्ट ही आहे की आपल्याला उत्तर ऑलरेडी माहित असते. उत्तर काय आहे, कुठं जायचंय हे आपल्याला माहिती आहे. बाकीच्या इतर प्रश्नात उत्तर माहिती नसतात, पण इथं उत्तर माहिती असतात. इथं उत्तर माहिती असतात म्हणजे काय की बाबा याच्यावरून मला इथं जायचं, याला सगळ्याला सोडवून मला सेक थिटा उत्तर आणायचं. बघा याला सोडवत असताना काय करायचं, पहिली घ्यायची डावी बाजू. बघा मी तुम्हाला आधी सांगतो डावी बाजू उजवी बाजू काय विषय, सूत्र हीच महत्वाचे. इथं काय बघा याच्यात 2 बाजू आहेत, बरोबर चिन्ह इथं आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे ही जी बाजू आहे तिला म्हणणार उजवी बाजू. ही उजवी बाजू असते आपली, बरोबर. आणि इकडची ही जी बाजू आहे हिला आपण म्हणतो डावी बाजू. डावी बाजू तुम्ही कुठलीही बाजू घ्या पहिली. आता डावी बाजू जी मोठी आहे तिला सोडवून उत्तर उजव्या बाजू इतकं मला आणायचं आहे, म्हणजे यांना सोडवून मला उत्तर काय आणायचं आहे, सेक थिटा आणायचं आहे. मग या ठिकाणी मी लिहितो, चला पहिली डावी बाजू लिहितो, डावी बाजू. बघा तुम्हाला सांगतो या उत्तरापर्यंत कसं जायचं, काय टेक्निक आहे, काय ट्रिक वापरायचे याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूयात. बघा पहिलं साइन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा, याला सोडवून उत्तर सेक आलं पाहिजे. याला सोडवण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग डायरेक्ट सूत्र टाकणे, हा पहिला मार्ग आहे. ओके, दुसरा मार्ग बेरीज करणं व तिरकस गुणाकार करणं, हा दुसरा मार्ग आहे. किंवा काही कॉमन काढायचं असेल तर कॉमन काढणं, हा दुसरा मार्ग समजा. म्हणजे पहिला मार्ग डायरेक्ट सूत्र काढणं आणि दुसरा मार्ग काही कॅल्क्युलेशन असेल तर ते कॅल्क्युलेशन करणं. तर बघा आपण ते दोन्ही मार्ग, दोघांपैकी एका मार्गावरती यश आहे, दोघांपैकी एका मार्गावर तुम्हाला उत्तर सापडणार आहे. तर इथे समजा आता सूत्र लिहिण्यापेक्षा मी डायरेक्ट समजा कॅल्क्युलेशन केलं, बेरीज केली, तिरकस गुणाकार आहे म्हणून जर बेरीज केली तर काय होतंय बघा, कॉस थिटाच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो, कारण जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. आता तिरकस गुणाकार साइन वर्ग थिटा गुणिले 1 काय तर बाबा साइन वर्ग थिटा अधिक कॉस थिटा गुणिले कॉस थिटा काय झालं, कॉस वर्ग थिटा आणि भागिले कॉस थिटा गुणिले 1 काय झालं, कॉस थिटा. आता इथं मला काय मिळालं, आता इथं मी कुठलं सूत्र वापरू शकतो का, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे काय, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे काय तर 1 असतं, हे सूत्र आहे. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे 1 येतं, हे आपल्याला माहिती आहे. मग मी याच्या जागेवर 1 लिहू शकतो आणि भागिले आपला हा कॉस थिटा. कारण कारण आपण काय केलं, हे सूत्र जे लिहिलं ते वापरा की बाबा साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 येतं, म्हणून आपण हे लिहिलं. आता मला एक सांगा, 1 भागिले कॉस थिटा म्हणजे काय असतं, 1 कॉस म्हणजे काय असतं, 1 कॉस म्हणजे काय असतं तर सेक असतं. हे सेकचं सूत्र आहे, 1 कॉस म्हणजे सेक. मग या ठिकाणी लिहा सेक थिटा, कारण की तुमच्याकडे सूत्र येतं सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा आणि तुम्हाला जे पाहिजे होतं ते आलं, बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, उजवी बाजू किंवा हे उजवी बाजू वगैरे काय लिहायची गरज नाही, तुम्हाला सेक थिटा उत्तर मिळालं. ठीक आहे, मग अशा प्रकारे मग शेवटी लिहा
साईन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर तुमचं हे उत्तर आलं. तर अशा प्रकारे या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं. ठीक आहे. आता दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण. अजून एक इथे जर बघितलं तर इथे काय करा, इथे बाबा इथं सूत्र कुठलं लपलंय का बघा, डावी बाजू. या ठिकाणी इथे पहिली डावी बाजू लिहून घ्या. डावी बाजू तुमचं ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं आहे बघा बरं का. इथे एक ऑब्झर्व करा, कॉस वर्ग थिटा कंसात 1 अधिक टॅन वर्ग थिटा. इथं कशाचं सूत्र लपलंय का, जसं मागाशी बघितलं आपण साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 होतं. इथं नीट ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर इथं कशाचं सूत्र आहे का, 1 अधिक टॅन वर्ग थिटा बघा, आणि इथं तुम्हाला 1 अधिक टॅन वर्ग थिटा आहे. 1 अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजे काय असतो, सेक वर्ग थिटा असतो. मग तुम्ही याच्या जागेवर तुम्ही सेक वर्ग थिटा लिहू शकता. आपल्याला उत्तर 1 काढायचं आहे. मग बघा या ठिकाणी मी म्हणतो कॉस वर्ग थिटा गुणिले सेक वर्ग थिटा. आता यांचा गुणाकार तरी 1 येणार नाही डायरेक्ट. मग याच्यापैकी कोणाचं तरी एकाचं सूत्र लिहून काय होतंय का बघा. समजा जर मी कॉसचं सूत्र लिहिलं, कॉस बरोबर काय येतो 1/सेक येतो. म्हणजे सेक खाली येईल, सेक खाली आला की सेक सेक कट होईल. म्हणजे काय बाबा कॉसचं सूत्र काय येतं 1/सेक वर्ग थिटा. आता कॉस वर्ग आहे, नुसता कॉस असता तर 1/सेक लिहिला असतं, वर्ग आहे म्हणून 1/सेक वर्ग थिटा लिहिलं, आणि गुणिले हा सेक वर्ग थिटा आपल्या जागेवर. इथं लिहा बरं का सूत्र काय बाबा, सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. ओके. आणि या ठिकाणी बाबा कॉस थिटा, इथं सूत्र कुठलं वापरलं, कॉस थिटा बरोबर 1/सेक थिटा हे सूत्र वापरलं. कॉसच्या ऐवजी 1/सेक वर्ग थिटा लिहिलं. सेक वर्ग थिटा गेलं म्हणजे मला काय मिळालं बाबा, 1 उत्तर मिळालं आणि माझं उत्तर आलं. आता या ठिकाणी एखाद्याने असं केलं, चला कॉस वर्ग थिटा लिहिलं जसं जातं, चला कॉस वर्ग थिटा लिहिलं एखाद्याने आणि गुणिले सेकचं सूत्र लिहिलं. सेकचं सूत्र काय 1/कॉस थिटा, सेक वर्ग आहे म्हणजे 1/कॉस वर्ग थिटा. मग तिथं कॉस वर्ग जाऊन 1 मिळेल. म्हणजे असे 2 मार्ग आहेत तुम्हाला इथून पुढच्या स्टेपकडे जाण्यासाठी. तर हा दुसरा प्रश्न आहे. तर एकदम सोपा विषय, सूत्र नेमकं कुठलं कधी वापरायचं हे एकदा समजलं की एकदम भारी काम होतंय, नाहीतर मग काम कठीण आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, हा जो प्रश्न आहे तिसरा. या प्रश्नांमध्ये कदाचित कधी कधी काय होतं, लय डोक्याला ताप येतो असं मुलांना वाटतं, पण टेन्शन नका घेऊ. बघा काय करायचं, असं जर गणित आलं समजा बाबा डावी बाजू, ठीक आहे, डावी बाजू पहिलं काय करायचं बघा वर्गमुळामध्ये 1 वजा साईन थिटा आणि भागिले 1 अधिक साईन थिटा आहे बरोबर. अशा प्रकारच्या गणितामध्ये पहिली गोष्ट एक काम करायची, असं जर वर बेरीज खाली वजा बाकी जर असेल, असं जर असेल, किंवा खाली जर 1 अधिक साईन थिटा असेल, 1 अधिक कॉस थिटा असेल, जर असं जर खाली काय असेल तर सरळ काय करायचं, खाली अधिक आहे ना तर वजाने गुणाकार करायचं. 1 वजा साईन थिटा भागिले 1 वजा साईन थिटा. जर खाली जर का या ठिकाणी खाली जर का 1 वजा साईन थिटा असतं तर मी 1 अधिक साईन थिटाने वर गुणाकार केला असता. असं का ते आता तुम्हाला पुढे कळेल बरं. आता यानंतर पुढे काय होईल, 1 वजा साईन थिटा गुणिले 1 वजा साईन थिटा काय झालं, 1 वजा साईन थिटाचा वर्ग, कारण 2 वेळा आहे म्हणून वर्ग झाला, भागिले 1 अधिक साईन थिटा 1 वजा साईन थिटा. आपल्याकडे एक सूत्र होतं a वजा b a अधिक b, याचा विस्तार होतो a वर्ग वजा b वर्ग. तसाच याचा विस्तार एकाचा वर्ग वजा साईनचा वर्ग, एकाचा वर्ग 1 आणि साईनचा वर्ग काय झाला साईन वर्ग थिटा. आता पुढे काय कॅल्क्युलेशन होईल बघा, 1 वजा साईन थिटा आपल्या जागेवर जसाच्या तसा त्याचा वर्ग, आणि 1 वजा साईन वर्ग थिटा म्हणजे काय बघा, आपल्याकडे हे सूत्र काय आहे, साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. आता कॉस वर्ग थिटाला मी इथंच ठेवलं, कॉस वर्ग थिटाला इथंच ठेवलं 1 आपल्या जागेवर, साईन वर्ग थिटा अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला, साईन वर्ग थिटा वजा झाला, म्हणजे 1 वजा साईन वर्ग थिटा म्हणजे कॉस वर्ग थिटा असतो. मग याच्या जागेवर तुम्ही लिहू शकता कॉस वर्ग थिटा. मग आता काय होईल, हे वर्गमुळाचं चिन्ह गेलं की डोक्यावरचे कावळे पण उडून गेले. वर्गमुळाचं चिन्ह गेलं तर 1 वजा साईन थिटा येईल आणि भागिले कॉस थिटा आपल्या जागेवर वर्गमूळ, दोघांची वर्गमूळ काढली, हा वर्ग गेला हा वर्ग गेला. मग आता या ठिकाणी कसं लिहिता येईल, 1 वजा साईन थिटा भागिले कॉस थिटा, याला आपण असं लिहू शकतो 1/कॉस थिटा वजा साईन थिटा छेद कॉस थिटा असं आपण लिहू शकतो. छेद समान आणि परत थितच येणार आपण. याचा अर्थ 1/कॉस थिटा वजा साईन थिटा छेद कॉस थिटा असतो. आता 1/कॉस म्हणजे काय असतो, 1/कॉस म्हणजे तुमचा सेक थिटा असतो. मग इथं लिहायचं सेक थिटा आणि वजा साईन छेद कॉस म्हणजे काय असतो, साईन छेद कॉस म्हणजे टॅन थिटा असतो. मग इथं लिहिलं टॅन थिटा, तुमचं उत्तर आलं.
सेक थिटा वजा टॅन थिटा. ऑटोमॅटिक आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचतो. फक्त थोडंसं प्रयत्न करणं गरजेचं आहे. थोडंसं डोकं लावायचं आहे. जास्त काय डोकं लावायचं नाही काम. आपल्याला उत्तर माहिती आहे, कुठं पोहोचायचं हे माहिती आहे. त्याच्यामुळं ही गणितं सोडवताना अडचणी जास्त आल्या नाही पाहिजे. पुढे बघा, इथं असा जर मोठा गोळ असेल तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. बघा आता पहिली डावी बाजू पकडा. डावी बाजू बरीच मोठी आहे. जी मोठी शेपूट आहे ती पहिली पकडायची. सेक थिटा, इथं काय बाबा, सेक थिटा ब्रॅकेटमध्ये सेक थिटा वजा कॉस थिटा, परत कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर टॅन थिटा गुणिले सेक थिटा पाहिजे. तर इथं डायरेक्ट एकमेकांचा गुणाकार करू नका. अशा प्रकारे जिथं काय समजत नाही, डोक्याला ताप असतो, तिथं सगळ्यांना साईन आणि कॉसमध्ये आणायचं. सगळे जी काही चारीच्या चारी या ठिकाणी मला गुणोत्तरं दिसतात त्यांना साईन आणि कॉसमध्ये आणलं, तिरकस गुणाकार भागाकार केला की तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचताय. बघा साईन आणि कॉसमध्ये आणायचं म्हणजे काय, बघा सेकला जर मला साईन आणि कॉसमध्ये आणायचंय तर सेकला मी कशात आणू शकतो, सेक बरोबर 1/2 कॉस थिटा असतो बरोबर. मग सेक बरोबर 1/2 या ठिकाणी कॉस थिटा मी लिहिलं आणि वजा हा कॉस थिटाचे. आपल्याला साईन कॉसमध्ये आणायचं, ऑलरेडी हा कॉस थिटामध्येच आहे. कॉट थिटाचं साईन आणि कॉसचं सूत्र काय, कॉट थिटाची 2 सूत्र आहे, 1 टॅन थिटा आणि कॉस थिटा भागिले साईन थिटा. आपण कॉस थिटा भागिले साईन थिटाचं सूत्र वापरू, कॉस थिटा भागिले साईन थिटा आणि अधिक टॅनचं सूत्र काय, साईन थिटा भागिले कॉस थिटा, साईन थिटा भागिले कॉस थिटा. आता कॅल्क्युलेशन करा, कारण बघा ना इथं टॅनच्या उलटे काय असतात, साईन छेद कॉस, सॉरी टॅनचं सूत्र साईन छेद कॉस, सेकचं 1 छेद कॉस बरोबर ना. म्हणजे साईन आणि कॉस पाहिजे म्हणून आपण साईन कॉसमध्ये आणलं. आता इथं तिरकस गुणाकार, इथं खाली काय नाही म्हणजे 1 गुणिले 1 वजा कॉस थिटा गुणिले कॉस थिटा, कॉस वर्ग थिटा भागिले कॉस थिटा गुणिले 1 कॉस थिटा झालं. आणि पलीकडे काय बाबा, तिरकस गुणाकार, कॉस थिटा गुणिले कॉस थिटा, कॉस वर्ग थिटा, साईन थिटा गुणिले साईन थिटा, साईन वर्ग थिटा भागिले साईन थिटा गुणिले कॉस थिटा, साईन थिटा गुणिले कॉस थिटा झालं. इथं ती कुठली सूत्र वापरली ते तुम्ही लिहू शकता. 1 वजा कॉस वर्ग थिटा म्हणजे काय होईल बाबा, बघा इथं लक्षात घ्या, साईन वर्ग थिटा आपल्या जागेवर, 1 आपल्या जागेवर कॉस वर्ग थिटा अधिक पलीकडे गेले वजा कॉस वर्ग थिटा, म्हणजे तुमच्याकडे 1 वजा कॉस वर्ग थिटा म्हणजे साईन वर्ग थिटा, म्हणजे याच्या जागेवर तुम्ही लिहू शकता साईन वर्ग थिटा भागिले कॉस थिटा आणि गुणिले साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. बघा कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटाचं उत्तर किती येते, 1 असतं. कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा करा किंवा साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा करा, उत्तर 1च येणार. म्हणजे 1 भागिले साईन थिटा गुणिले कॉस थिटा. ठीक आहे, आता इथे एक काम करू, साईन वर्ग थिटा म्हणजे काय आलं बाबा, साईन थिटा गुणिले साईन थिटा आणि भागिले खाली काय बाबा आपल्याकडं कॉस थिटा गुणिले साईन थिटा गुणिले कॉस थिटा, कॉस थिटा गुणिले साईन थिटा गुणिले कॉस थिटा असं येईल. आता या ठिकाणी कट काय होईल बाबा, बघा साईन थिटा कट झाला. मग आता एक काम करू, एका ठिकाणी हा साईन थिटा भागिले कॉस थिटा घ्या आणि गुणिले एका जागेवर हा कॉस थिटा खाली आहे म्हणजे 1 भागिले कॉस थिटा घ्या. आता मला सांगा साईन थिटा भागिले कॉस थिटा कोणाचं सूत्र आहे, टॅनचं सूत्र आहे. मग इथं लिहिणार मी टॅन थिटा आणि गुणिले 1 भागिले कॉस थिटा सूत्र कोणाचं आहे, 1 भागिले कॉस थिटा सेकचं सूत्र आहे गुणिले सेक थिटा. म्हणजे तुमचं उत्तर आलं टॅन थिटा गुणिले सेक थिटा हे उत्तर आलं किंवा टॅन थिटा सेक थिटा हे उत्तर आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं आणि अशा प्रकारे आपण ही गणितं सोडू शकतो. कुठलंही गणित आलं तरी ते सुटलं पाहिजे, त्यामुळं आपल्याला खूप तयारी करावी लागणार आहे. बघा पुढचं जे गणित आहे ते आपण बघू 5वं. बघा हे पण सेम आहे, कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा. सरळ यांची सूत्र लिहा. बघा डावी बाजू. तर मला सांगा कॉट थिटाचं सूत्र काय, साईन आणि कॉस मध्ये आणा, कारण कोसेक म्हणजे काय असतो 1 साईन थिटा आणि सेक म्हणजे काय असतो 1 सेक थिटा म्हणजे 1 कॉस थिटा बरोबर. सेक बघा कोसेक म्हणजे 1 साईन थिटा, सेक म्हणजे 1 कॉस थिटा. साईन आणि कॉस असलेली सूत्र वापरा. मग आता टॅन थिटा बरोबर कॉट थिटा जे आहे आपलं अधिक टॅन थिटा, सध्या हे जसं तसं लिहू. कॉट थिटाचं सूत्र काय, साईन आणि कॉसच्या स्वरूपातलं कॉस थिटा भागिले साईन थिटा. बघा इथं लिहा कॉस थिटा भागिले साईन थिटा आणि टॅन थिटाचं सूत्र काय, साईन भागिले कॉस, साईन थिटा भागिले कॉस थिटा. इथं ब्रॅकेटमध्ये लिहत जा कुठलं सूत्र वापरलं. आता मी जागा वेळ कमी आहे त्याच्यामुळे आपलं पटापट चाललंय. बघा कॉस थिटा गुणिले कॉस थिटा, कॉस वर्ग थिटा, साईन थिटा गुणिले साईन थिटा, साईन वर्ग थिटा भागिले साईन थिटा गुणिले कॉस थिटा, साईन थिटा गुणिले कॉस थिटा. आता मला सांगा कॉस वर्ग थिटा अधिक साईन वर्ग थिटा किती येतं, 1 येतं. मग इथे लिहायचं 1 भागिले
साइन थिटा गुणिले कॉस थिटा. मग याला असं लिहा 1 भागिले साइन थिटा आणि गुणिले 1 छेद कॉस थिटा असं लिहू. आता 1 छेद साइन म्हणजे काय असतो? 1 छेद साइन म्हणजे असतो कोसेक, बरोबर. 1 छेद साइन म्हणजे असतो कोसेक थिटा आणि गुणिले 1 छेद कॉस म्हणजे काय असतो? 1 छेद कॉस म्हणजे असतो सेक थिटा. मग या ठिकाणी लिहायचं सेक थिटा, कोसेक थिटा गुणिले सेक थिटा आलं. तर इझी विषय. अशा प्रकारे हे सोडू शकतो. तर प्रत्येक गणितापर्यंत जाण्याचे मार्ग आपल्याला असे मिळाले पाहिजेत. आता इथं बघा, याला सोडवून गाडी इथं आली पाहिजे, बरोबर. याला सोडवायचे, गाडी इथं आली पाहिजे. बघा आता काय करायचं, सरळ एक काम करा. या ठिकाणी डावी बाजू बघा, या ठिकाणी 1 भागिले सेक थिटा वजा टॅन थिटा. इथं 2 ऑप्शन्स आहेत. सरळ या ठिकाणी आपण काय करू शकतो, सेक थिटा गुणिले सेक थिटा या ठिकाणी वजा टॅन थिटा आहे, तर वर आणि खाली या ठिकाणी सेक थिटा अधिक टॅन थिटाने आपण गुणलं तर तशाही आपण या ठिकाणी सेक थिटा अधिक टॅन थिटाने जर आपण समजा वर आणि खाली गुणलं, समजा असं गुणलं सेक थिटा अधिक टॅन थिटा, बरोबर. कारण खाली वजा आहे ना, तर वर आणि खाली सेक थिटा अधिक टॅन थिटाने आपण गुणू, बरोबर. गुणलं कारण खाली सेक थिटा वजा टॅन थिटा आहे, तर अधिकने आपण समजा गुणलं, तर मग वर काय होईल बाबा, सेक थिटा अधिक टॅन थिटा गुणिले 1 सेक थिटा अधिक टॅन थिटा बाबा जसंच्या तसं, आणि भागिले खाली काय बाबा सेक थिटा वजा टॅन थिटा सेक थिटा अधिक टॅन थिटा म्हणजे ए अधिक बी ए वजा बी, म्हणजे सूत्र काय असतं ए वर्ग वजा बी वर्ग. मग तसं ए वर्ग म्हणजे सेकचा वर्ग थिटा वजा बी वर्ग म्हणजे टॅनचा वर्ग थिटा. आता सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा काय होईल बघा, हे सूत्र लक्षात घ्या. सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा, हे आपलं सूत्र. टॅन वर्ग थिटा अधिक आहे, इकडे आला वजा, मग आपल्याकडे सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा बरोबर किती 1 येईल. मग सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा किती ते 1 असतं. मग सेक थिटा अधिक टॅन थिटा भागिले सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा म्हणजे 1. मग खालचा 1 लिहायची गरज नाही. मग काय आलं बाबा, सेक थिटा वजा टॅन थिटा, तुम्ही 1 सेक थिटा अधिक टॅन थिटा असं पटकन तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. फक्त खाली आणि वर ते गुणाकार वगैरे केलं, जुगाड करावं लागतं आपल्याला. अशा प्रकारे हे 6वं गणित आपण सोडवू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, पुढे सुद्धा बरीचशी गणित. आता इथे बघा, या गणितामध्ये काहीतरी बदल वाटतो मला, तर इथे काहीतरी छोटासा चेंजेस आहे गणितात. मी जरा चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी काय करायचं, इथं सेकच्या ऐवजी इथं साईन घ्यायचं, बरं का. इथं काय चेंजेस आहे, साईन. सेकच्या ऐवजी साईन थिटा, बरोबर का. साईनचा चौथा घात थिटा. ठीक आहे. मग आपली डावी बाजू काय घेणार आपण, डावी बाजू बरोबर साईनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घात थिटा. मग इथं काय करा, वर्ग करा. बघा साईन वर्ग थिटाचा वर्ग हा झाला, बरोबर, वजा कॉस वर्ग थिटाचा हा वर्ग झाला, बरं. चौथा घात म्हणजे वर्गाचा वर्ग. आता ए वर्ग वजा बी वर्गाचा फॉर्म्युला आला. काय आला, ए वर्ग वजा बी वर्गाचा फॉर्म्युला. मग काय असतं, ए अधिक बी ए वजा बी. मग एका कंसात दोघांची बेरीज केली, साइन थिटा अधिक कॉस थिटा, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा, आणि दुसऱ्या कंसात वजाबाकी केली, साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. आता मला सांगा, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा म्हणजे माझ्याकडे 1 असतं. मग मी इथं लिहिलं बाबा 1 गुणिले कंसात साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. एकाने गुणलं तर उत्तर तेच राहणार, साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. आता मला 1 वजा कॉस वर्ग थिटा पाहिजे, म्हणजे साइन नको, साइनच्या ऐवजी मला कॉस पाहिजे. मग साइनच्या ऐवजी कॉस आणण्यासाठी हे सूत्र बघा, मी साइन वर्ग थिटा जर आपल्या जागेवर ठेवला, 1 आपल्या जागेवर, हा कॉस वर्ग थिटा अधिक आहे, पलीकडे गेले वजा कॉस वर्ग थिटा, म्हणजे साइन वर्ग थिटा म्हणजे 1 वजा कॉस वर्ग थिटा हा फॉर्म्युला बनतो. मग साइन वर्ग थिटाच्या ऐवजी लिहू 1 वजा कॉस वर्ग थिटा आणि हा वजा कॉस वर्ग थिटा आपल्या जागेवर. मग 1 वजा वजा अधिक समान चिन्ह म्हणजे बेरीज होणार आहे, वजा 2 कॉस वर्ग थिटा, कारण कॉस वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा 2 कॉस वर्ग थिटा झाला, म्हणजे 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा. या उत्तरापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो बघा, आजच्या या चर्चेमध्ये मला तर वाटतं बराच वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे आपण इथं थांबू. 7 गणितं झालेत, 8, 9, 10, 11, 12 एवढी 5 गणितं बाकी आहेत. तर ही 5 गणितं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात. ओके. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका.
आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जॉईन नसेल केला तर आत्ताच जॉईन करा, कारण त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट आपण शेअर करत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट, आपला एक ॲप तुमच्यासाठी बनवला आहे, त्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. या ॲपवर आपण काय केलेलं आहे की एक कोर्स बनवला तुमच्यासाठी गणिताचा बोर्ड परीक्षा 2025च्या अनुषंगाने. त्या कोर्समध्ये आपण काय केले, आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्त्वाची गणितं आली होती त्या गणितांवर चर्चा केले, आणि येणाऱ्या बोर्ड परीक्षेला नेमकी कशा प्रकारची गणितं येऊ शकतात त्यावर सुद्धा आपण त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे तो कोर्स खूप महत्त्वाचा आहे, तो परचेस करा. फक्त 499 रुपयामध्ये तो कोर्स आहे. तर त्या कोर्सवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळू शकतात. ठीक आहे, तर तो कसा डाउनलोड करायचा कोर्स आणि तो कोर्स कसा परचेस करायचा त्या संदर्भातले एक व्हिडिओ आहे. त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात कशा प्रकारे हा कोर्स तुम्ही परचेस करू शकताय. हा, तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा, आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात. 2 ऑप्शन आहे, एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड. मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार. मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात, आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सिक्युअरलीवरती आपण क्लिक करू. त्यानंतर एक OTP येईल, तो OTP आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे. OTP आला ऑटोमॅटिकली, नसेल आला तर OTP टाकून तुम्ही जॉईन करू शकता. आता आलो आपण, तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी. आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे, जो मी तुम्हाला म्हटलं की 10वी बोर्ड परीक्षा 2024 499 रुपयाचा कोर्स आहे. तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो. इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे. याचे 3 डॉट तुम्हाला दिसतात ना, इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला. पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण. तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं, आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं. ओके, आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल. ओके, फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. आता मी आलो व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं. ओके, आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील. म्हणजे गुगल पे येईल, त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने. आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला UPI ID विचारतील. तर तो गुगल पेचा तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा. शक्यतो UPI ID आहे, किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो. ओके, तर आपण या ठिकाणी समजा UPI ID, आता माझा गुगल पेचा UPI ID कुठे बाबा मी शोधतो. हा, तर या ठिकाणी चेक करतो. UPI ID आपल्या इथं असतो. गुगल पेवरती आपण आलो ना, इथं जे आपलं इथं क्लिक केलं की इथं आपला UPI ID असतो, तो क्लिक करतो, मी कॉपी करतो, आणि मग तो UPI ID या ठिकाणी मी इथं टाकला. समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं. पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल, आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल. तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे. ठीक आहे, येस. आता इथे वरती बघा, गुगल पेला जर तुम्ही गेलात, हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅक साईडला यायचं, आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे. ओके, मग ह्या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकताय. ओके, तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची. तर तुम्हाला नक्कीच समजली असेल. ओके, तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे या ठिकाणी, इथे आपण क्लिक करू, आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर तुम्ही बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल गेला तर केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल, आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत, त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये
तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत, काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्या